महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर सुनावणी सुरू झालेली आहे। शिवसेना कुणाची, शिंदे गटाची की उद्धव ठाकरेंची याचा निर्णय आजच्या सुनावणीमध्ये होणं शक्य आहे। सत्ता संघर्षाची याचिका घटनापीठाकडे वर्ग केली जाणार का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। प्रशांत कदम आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, अवघ्या काही सेकंदांपूर्वी ही सुनावणी जी आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये सुरू झालेली आहे आणि साहजिकच संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा आता सुप्रीम कोर्टाकडे वळतील, कारण आज काय नेमका निर्णय येतो याच्यावरती बरंच काही अवलंबून असेल। बऱ्याच गोष्टी या एका निकालावरती अवलंबून आहेत आणि त्यामुळं आजच्या या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष असेल। न्यायमूर्ती रमण्णा यांच्या त्रिसदस्यीय पीठासमोरच ही सुनावणी होत आहे आणि पहिलं आर्ग्युमेंट जे आहे ते आता या ठिकाणी सुरू होत आहे। सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे या ठिकाणी आर्ग्युमेंट करतायत। सुरुवातीला सीजेआयने हे म्हटलेलं आहे की दोनही बाजूंना आम्ही पुरेसा वेळ दिलेला होता की क्वेश्चन ऑफ लॉ जे आहेत ते नेमके काय आहेत ते डिसाईड करण्यासाठी, आणि त्याच्यावरती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे सांगतायत ते राज्यपालांच्या वतीने युक्तिवाद करतायत आणि ते म्हणतात की जितका राज्यपालांचा रोल अपेक्षित आहे त्यानुसार आम्ही पण काही प्रश्न जे आहेत ते निश्चित केलेले आहेत आणि ते आम्ही आमच्या मित्रांना म्हणजे कदाचित नीरज किशन कौल जे शिंदे गटाची बाजू मांडतात त्यांच्या वतीने ते सांगत असतील की त्यांच्याकडे हँडओव्हर केलेले आहेत। म्हणजे सुरुवातीलाच पीठाने या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की दोन्ही बाजूंना पूर्ण वेळ दिलेला होता। हे कुठले प्रश्न आहेत की ज्याचा घटनात्मक दृष्ट्या या ठिकाणी अर्थ काढला जावा, तर हे प्रश्न जे आहेत ते आता कोर्टासमोर आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आता पुढची सुनावणी जी आहे ती सुरू होईल। प्रशांत, अगदी थोडक्यात कोण कोण वकील आहेत आणि कुणाकुणाच्या बाजूने ते युक्तिवाद करतायत सांगू शकाल? सुरुवातीला तर मी जसं म्हटलं की सॉलिसिटर जनरल तुषार मेहता जे केंद्र सरकारचे पण वकील असतात ते या संपूर्ण प्रकरणामध्ये राज्यपालांची भूमिका मांडतायत, कारण राज्यपालांच्या भूमिकेवरती सुद्धा काही प्रश्नचिन्ह जे आहे ते निर्माण करण्यात आलेलं आहे। याच्याशिवाय या संपूर्ण केसमध्ये आत्तापर्यंत अभिषेक मनु सिंघवी, कपिल सिब्बल, देवदत्त कामत हे ज्येष्ठ वकील जे आहेत ते शिवसेनेच्या मातोश्री गटाच्या बाजूने युक्तिवाद करतायत। राजीव धवन हे विधानसभा अध्यक्षांची बाजू मांडतायत, तर दुसऱ्या बाजूनं नीरज किशन कौल हे त्याच्यानंतर हरीश साळवे, सगळ्यात मोठं नाव खरं तर हरीश साळवे, नीरज किशन कौल हे शिंदे गटाची बाजू मांडतायत आणि राज्यपालांच्या वतीनं तुषार मेहता हे या संपूर्ण केसमध्ये आपली बाजू मांडतायत। पहिली सुरुवात जी झालेली आहे ती कोर्टानं क्वेश्चन ऑफ लॉ म्हणजे कुठले प्रश्न आपण घटनात्मक दृष्ट्या या ठिकाणी चर्ची इच्छितो याच्या संदर्भात विचारणा करून केलेली आहे आणि अर्थातच सगळ्यांनी आपापलं उत्तर जे आहे ते याच्यामध्ये दिलेलं आहे। पुढे आता नेमकं काय होतंय हे बघावं लागेल। हे सगळी जी नावं तुम्ही सांगितलीत, सगळ्या बाजूचे वकील जे कोर्टामध्ये आज युक्तिवाद करणार आहेत, सगळे सुप्रीम कोर्टामध्ये उपस्थित आहेत की ऑनलाईन पद्धतीने सगळ्यांचा युक्तिवाद होणार आहे? सर्वच वकील आता उपस्थित आहेत, कारण कोरोनाच्या काळामध्ये ही सुविधा होती। आज सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने ही सुनावणी सुरू आहे, पण आता हरीश साळवेंचा पण युक्तिवाद आपल्याला दिसतोय। हरीश साळवेंनी पण सांगितलेलं आहे की आमच्या बाजूने सुद्धा आम्ही हे क्वेश्चन जे आहेत ते कोर्टाला सबमिट केलेले आहेत। मुळामध्ये 27 तारखेपर्यंतची मुदत सुप्रीम कोर्टाने दिलेली होती आणि त्यानुसार या दोनही बाजूंनी आता आपली उत्तर जी आहेत ती सुप्रीम कोर्टाला दिलेली आहेत। त्याच्यावरती न्यायमूर्तींची नेमकी काय कमेंट येते हे आपल्याला पाहावं लागेल। एक प्रकार एक सुरुवातीचा जो एक्झरसाइज होता तो पूर्ण केलेला आहे न्यायमूर्तींनी की तुम्हाला काय वेळ दिली होती वगैरे विचारून, आणि त्यानुसार प्रत्येकाने आपलं उत्तर जे आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे। राज्यपालांच्या वतीनं तुषार मेहता यांनी युक्तिवाद सुरुवातीला सुरू केलेला आहे आणि आपण आपलं म्हणणं न्यायालयासमोर दिलेलं आहे असं म्हणणं त्यांनी, असं युक्तिवाद त्यांनी न्यायालयामध्ये केला। त्यावर एक प्रश्न विचारण्यात आला त्यांना की तुम्ही कुणाच्या बाजूने आहात, तुम्ही का बाजू मांडता? त्यावेळेस त्यांनी आपण आपले मुद्दे न्यायालयासमोर दिलेले आहेत असं सांगितलं। याचं कारण हे महत्त्वाचं आहे, कारण मागची जी सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये सर्वच पक्षांनी आपापली प्रतिज्ञापत्र सादर करावीत असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं होतं। ही प्रतिज्ञापत्र यासाठी सादर करायला सांगितली होती की प्रत्येक पक्षाच्या वतीनं कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत ते न्यायालयासमोर ठेवण्यात यावे, यासाठी प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितली होती। त्यासाठी मुदत देण्यात आली होती। त्या मुदतीमध्ये सर्वच बाजूंनी आपापली प्रतिज्ञापत्र सादर केलेली आहेत। ही प्रतिज्ञापत्र सध्या न्यायालयासमोर आहेत, त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या वतीनं कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत, प्रत्येक पक्षाला कोणत्या मुद्द्यावर आर्ग्युमेंट करायचं आहे ते आता न्यायालयासमोर आहे। त्याच मुद्द्यांवर सध्या सुनावणी सुरू झालेली आहे। महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर सुरू झालेल्या सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे, कारण अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्याची उत्तरं
याच सुनावणीमधनं मिळणार आहेत? ही उत्तरं जशी महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आहेत तशीच एकूण देशाच्या राजकारणासाठी सुद्धा महत्त्वाची आहेत, कारण हे सगळे घटनात्मक प्रश्न आहेत, विधिमंडळाच्या कार्यवाही संदर्भातले प्रश्न आहेत, त्यानंतर कोणता पक्ष कुणाकडे राहू शकतं, जर एखाद्या पक्षामध्ये फूट पडली तर काय होऊ शकतं, या सगळ्या अनेक मुद्द्यांची उत्तरं ही या सुनावणीमधनं मिळू शकणार आहेत। उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं जे वकील आज न्यायालयामध्ये युक्तिवाद करणार आहेत त्यामध्ये कपिल सिब्बल यांचं नाव आहे, अभिषेक मनु सिंघवी आहेत, राजीव धवन आहेत आणि देवदत्त कामत आहे। ही एक मोठी टीम आहे जी उद्धव ठाकरे गटाची बाजू न्यायालयासमोर मांडणार आहे। तर शिंदे गटाकडून सुद्धा तितकीच मोठी टीम सर्वोच्च न्यायालयामध्ये देण्यात आलेली आहे। यामध्ये सर्वात मोठं नाव आहे जे देशातल्या विधी क्षेत्रामधलं एक अत्यंत मोठं नाव समजलं जातं, हरीश साळवे, त्यानंतर मुकुल रोहतगी, महेश जेठमलानी, मणिंदर सिंग हे बाजू मांडणार आहेत शिंदे गटाचे वकील म्हणून। आणि याशिवाय राज्यपालांच्या वतीनं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये आज बाजू मांडतात। कोणत्या घटनात्मक मुद्द्यांवर युक्तिवाद होणार हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण हे सगळेच मुद्दे घटनेशी जोडले गेलेले आहेत। घटनेचं 10वं शेड्यूल 10th शेड्यूल याच्यामध्ये ज्या ज्या काही मुद्दे दिलेले आहेत ते मुद्दे या सगळ्या संपूर्ण केसमध्ये लागू होतात आणि त्यामुळे त्यावर युक्तिवाद होणं शक्य आहे। मात्र त्या अगोदर, त्या सगळ्याच्या अगोदर की हे संपूर्ण प्रकरण हे सध्या जे त्रिसदस्यीय घटनापीठ आहे त्या घटनापीठापुढेच ठेवायचं की यापेक्षा एक मोठं घटनापीठ 5 जजेसचं घटनापीठ स्थापन करायचं, या संदर्भातला निर्णय आजच्या सुनावणीमध्ये होऊ शकतो, कारण तसे संकेत या अगोदर झालेल्या सुनावणीमध्ये देण्यात आले होते। ती सुनावणी 1 तारखेला होणार होती, त्याची पुढची मात्र ती झाली नाही, आज होतीये ती सुनावणी। मात्र 1 तारखेच्या सुनावणीच्या अगोदर जी सुनावणी झाली होती त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व्ही रमण्णा यांनी हे संकेत दिले होते की हे प्रकरण घटनेशी संबंधित आहे, अनेक घटनात्मक मूल्यांवर, अनेक घटनात्मक बाबींवर यावर चर्चा होणार आहे आणि म्हणूनच हे प्रकरण विस्तारित घटनापीठावर, मोठ्या घटनापीठाकडे द्यायचं का या संदर्भातला निर्णय घ्यायचा आहे। मात्र तो निर्णय आजच्या सुनावणीमध्ये होऊ शकतो का हा एक प्रश्न आहे। आणि ही सगळी याचिका दाखल झाल्यानंतर आणखीन एक याचिका निवडणूक आयोगाच्या संदर्भात दाखल झाली होती आणि आता एक महत्त्वाची अपडेट येते, 2/3 सदस्यांसह दुसऱ्या पक्षात विलीन होणं गरजेचं असल्याचं कपिल सिब्बल यांनी न्यायालयामध्ये म्हटलंय। कपिल सिब्बल हे उद्धव ठाकरे यांच्या गटाची बाजू सध्या न्यायालयामध्ये मांडतायत। 2/3 आमदार जर एखाद्या पक्षाचे फुटत असतील तर त्या आमदारांनी फुटल्यानंतर दुसऱ्या गटामध्ये सामील होणं गरजेचं आहे, त्यामुळे वेगळा गट आम्ही स्थापन करू ही जी शिंदे गटाची भूमिका आहे त्या भूमिकेला थेट आव्हान दिले जाते। प्रशांतकडे जाऊयात। प्रशांत, कविता, खरं तर या संपूर्ण घटनाक्रमामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच असणार आहे, कारण वारंवार हे सांगितलं जातंय की एकनाथ शिंदे गटाकडे 2/3 मेजॉरिटी आहे आणि त्यामुळं त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही। शिवाय त्यांचा एक स्टँड पण खूप महत्त्वाचा आहे, ते म्हणतात की आम्ही कुठलाही नवीन पक्ष काढलेला नाहीये, तर आम्हीच मूळ पक्ष आहोत आणि हे सगळं कशासाठी आहे तर पक्षांतर बंदी कायद्याच्या या कचाट्यातून वाचण्यासाठी। कारण हा जो कायदा आहे आणि त्याच्यामध्ये 2003 साली जी दुरुस्ती झालेली आहे त्याच्यानंतर अशा पद्धतीनं जर तुम्ही कृत्य केलं तर तुम्हाला एकतर तुमची वेगळी म्हणजे ओळख ठेवता येत नाही, तुम्हाला विलीनीकरण करावं लागतं। अशा पद्धतीनं जर हे पाऊल उचलायचं असेल तर ते राजकीयदृष्ट्या किती अवघड आहे हे शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना माहिती आहे, कारण त्यांना दुसऱ्या कुठल्या पक्षामध्ये जायचं नाहीये, त्यांना बाळासाहेब, शिवसेना, त्याच्यानंतर धनुष्यबाण ही सगळी ओळख हवी आहे। आणि त्यामुळं पहिलं आर्ग्युमेंट करताना कपिल सिब्बल यांनी त्यांचा पहिला प्रश्न सांगितलेला आहे तो हाच आहे की पक्षांतर बंदी कायद्यानुसार आता 2/3 बहुमत जरी असलं तरी केवळ तुम्हाला विलीनीकरण करता येतं। सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांची एक याच्यावरची कमेंट येते, according to you they have to merge with BJP party or they have to form a new party and register with election party असं म्हटलं, ज्यावर सिब्बल म्हणतात की that is the only defense possible। म्हणजे 2/3 सदस्य हे पक्षावर दावा करू शकत नाही असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांची सुद्धा एक कमेंट आलेली आहे। प्रशांतकडे जाऊयात। प्रशांत,
या संपूर्ण केसमध्ये हा सगळ्यात कळीचा मुद्दा असणार आहे आणि त्याच्यावरतीच सरन्यायाधीश रमण्णा यांनी विचारलं की याचा अर्थ तुम्हाला असं वाटतंय की यांनी भाजपमध्ये विलीन व्हायला पाहिजे किंवा दुसरी कुठली तरी पक्ष जे आहेत ते काढून किंवा रजिस्टर केलं पाहिजे असं आहे का? तर त्याच्यावरती सिब्बल यांचं म्हणणं आहे की त्यांच्याकडे हाच पर्याय उरतो आणि हा पहिलाच प्रश्न कपिल सिब्बल यांनी पुढे करण्याचं कारण कविता हे आहे की बाकीचे मुद्दे जरी सरकार बनल्यामुळे समजा काही रिलेव्हंट होत असतील नसतील, पण हा एक असा मुद्दा आहे की जो म्हणजे त्याची रिलेव्हन्सी जी आहे ती कायम राहते या सगळ्या प्रकरणामध्ये आणि त्यामुळे कपिल सिब्बल यांनी पहिला प्रश्न म्हणून हा प्रश्न समोर ठेवलेला आहे. कारण पक्षांतर बंदी कायद्यात झालेल्या सुधारणेनंतर हा एक अत्यंत कळीचा मुद्दा असणार आहे आणि महाराष्ट्राच्या केसच्या बाबतीत जो निकाल येईल तो भविष्यात अनेक केसेससाठी लागू असणार आहे. आणि शिंदे गटासाठी सुद्धा हाच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे कारण त्यांना दुसऱ्या कुठल्याही पक्षामध्ये जायचं नाहीये. तर ते वारंवार असं म्हणतात की आम्हीच शिवसेना आहोत आणि त्यामुळं 2/3 जरी बहुमत असलं तरी त्यांना ते करता येणार नाही कारण त्यांना विलिनीकरणच स्वीकारावं लागेल हे कपिल सिब्बल या ठिकाणी सांगू पाहतायत. बरोबर. कपिल सिब्बल यांनी घटनेतला 10वी अनुसूची आहे त्याच्याकडेच बोट ठेवलेला आहे जे या संपूर्ण केससाठी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की 2/3 आमदार जर एखाद्या पक्षाचे त्या पक्षामधनं बाहेर पडत असतील तर त्यांना दुसऱ्या पक्षामध्ये विलीन व्हावं लागणार का? एक आणि ते आमदार हे स्वतः तो दुसरा पक्ष आहोत मूळ पक्ष आहोत असं सांगू शकतात का? हा मुद्दा महत्त्वाचा आहे. पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊयात अपडेटसाठी. प्रशांत. कविता, एक महत्त्वपूर्ण टिप्पणी याच्यामध्ये न्यायमूर्तींनी केलेली आहे. कपिल सिब्बल असं म्हणत होते की ते असं म्हणतात की आम्हीच मूळ पक्ष आहोत पण कायदा जो आहे तो याची अनुमती देत नाही आणि शिवाय त्यांनी असं म्हटलंय की हे लोक निवडणूक आयोगामध्ये सुद्धा गेलेले आहेत आणि तिथं ते मात्र फुटीचं एक प्रकारे समर्थन करतायत कारण ते असं म्हणतात की आमच्या गटाला चिन्ह मिळालं पाहिजे. म्हणजे याच्या आधी सुद्धा आपण हा मुद्दा उपस्थित केलेला होता की सुप्रीम कोर्टामधली भूमिका आणि निवडणूक आयोगातली भूमिका याच्यामध्ये एक थोडासा विरोधाभास दिसतोय कारण सुप्रीम कोर्टामध्ये ते म्हणतात की आम्हीच पक्ष आहोत आणि निवडणूक आयोगामध्ये ज्या अर्थी वेगळा गट किंवा वेगळ्या चिन्हाची मागणी होते त्याचा अर्थ ते फुटीचं समर्थन करतायत का? हा मुद्दा या ठिकाणी कपिल सिब्बलांनी उपस्थित केलेला आहे आणि त्याच्यावरती न्यायमूर्ती रमण्णांनी असं म्हटलेलं आहे की स्प्लिट किंवा फूट हा त्यांच्या दृष्टीनं कुठलाही बचाव जो आहे तो असू शकत नाही. त्यामुळे ही एक अत्यंत महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल. ज्यावेळी निवडणूक आयोगामध्ये ही सगळी प्रक्रिया सुरू झाली होती त्याचवेळी आपण सुद्धा याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं की सुप्रीम कोर्टामध्ये आणि निवडणूक आयोगासमोर या दोन वेगवेगळ्या भूमिका दिसत आहेत का? कारण जर तुम्ही असं म्हणताय की आम्हीच शिवसेना आहोत आम्हीच मूळ पक्ष आहोत तर मग तुम्हाला वेगळ्या चिन्हाची वेगळ्या गटाची नेमकी काय गरज आहे? आणि त्याच्या संदर्भातलं आर्ग्युमेंट जे आहे ते या ठिकाणी कपिल सिब्बल यांनी केलेलं आहे. याचा अर्थ प्रशांत हे होतोय का की हा संपूर्ण मुद्दा इलेक्शन कमिशनच्या ऐवजी सर्वोच्च न्यायालयामध्येच चर्चेला यावा तिथेच त्याची सुनावणी व्हावी असा ठाकरे गटाचा प्रयत्न आहे? नक्कीच. खरं तर ठाकरे गटाचं म्हणणं हे आहे की जोपर्यंत सुप्रीम कोर्टातले काही प्रश्न स्पष्ट होत नाहीत कारण इथल्या गोष्टींवरती बरंच काही अवलंबून आहे. म्हणजे गटनेता कोणाचा वैध ठरतोय त्याच्यानंतर या अपात्र आमदारांच्या बद्दल काय किंवा त्यांना पार्टी जी आहे ती वेगळी म्हणजे करावी लागेल किंवा विलिनीकरण करावं लागेल हा जो मुद्दा आहे त्याच्यावरती बरंच काही अवलंबून आहे. आणि एकदा हे मुद्दे डिसाईड झाले की मग चिन्हाच्या लढाईमध्ये थोडंफार बळ जे आहे ते त्यांना मिळेल आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं कदाचित हे आहे की सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाच्या या कारवाईला तोपर्यंत थांबवावं जोपर्यंत कोर्टामध्ये या मुद्द्यांच्या संदर्भात स्पष्टता येत नाही. याचा दुसरा अर्थ प्रशांत हाही होतो की आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून शिवसेना आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आत्ताचा हा बनवतेय की 2/3 गट फुटल्यानंतर पुढची कारवाई काय असावी? नक्कीच. खरं तर क्वेश्चन ऑफ लॉ फ्रेम करायला सांगितल्यानंतर इतरही काही प्रश्न असतील जे त्यांनी फ्रेम केलेले असतील की ज्या मुद्द्यांवरती त्यांना घटनापीठाकडे किंवा या संपूर्ण न्यायालयाकडून उत्तर हवी आहेत. पण ज्या अर्थी पहिला प्रश्न हा दिसतोय त्या अर्थी आपल्याला हे म्हणता येईल की या प्रश्नाला त्यांचं अधिक महत्त्व आहे कारण विरोधी बाजूची ही पण स्ट्रॅटेजी असू शकते की एकदा सरकार बदललेलं आहे एकदा बहुमत सिद्ध झालेलं आहे सभागृहामध्ये त्याच्यानंतर इतर मुद्दे जे आहेत ते गौण ठरतात किंवा गैरलागू ठरतात. हे आर्ग्युमेंट नक्कीच होऊ शकतं. पण अर्थात कपिल सिब्बल किंवा शिवसेनेच्या मातोश्री गटाकडनं इतर सगळे मुद्दे जे आहेत ते अशा पद्धतीने लगेचच बाजूला केले जाणार नाहीत. पण जी प्राधान्यता दिसते त्याच्यामधून मात्र हे दिसतंय की हा जो मुद्दा आहे की विलिनीकरणाचा त्याच्यावरती ते अधिक जोर देताना आपल्याला दिसत आहेत.
याचा अर्थ पक्ष आत्ता आपला वाचवण्याची, आपल्या पक्षाचं चिन्ह वाचवण्याची सर्वात मोठी लढाई शिवसेनेची ही बनली, ही शिवसेनेची प्रायोरिटी बनली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.